धम्मपद गाथा आणि कथा खंड 1 भावानुवाद डी. एल. कांबळे. अप्रमादानेच इंद्र देवाचा राजा झाला. मघाची गोष्ट गाथा नंबर 30. अपमादे मघवा देवान सेतु गतो अपमाद पसंती पमादो गरहिंतो सदा. अप्रमादे जाहला श्रेष्ठ सर्व देवात इंद्र तो. वाहवा अप्रमादाची सदा निंदती प्रमाद तो. भावार्थ अप्रमादामुळे इंद्र सर्व देवात श्रेष्ठ पावला. अप्रमादाची सदा स्तुती केली जाते तर प्रमाद हा नेहमीच निंद्य समजला जातो. भगवान बुद्ध वैशालीजवळ असलेल्या कुटागार विहारात विहरत असताना देवाचा राजा इंद्र याला उद्देशून ही गाथा म्हटलेली आहे. वैशाली येथील महाली नावाच्या लिच्छवी राजपुत्राने इंद्राची प्रशंसा करणारे वचन भगवान बुद्धाच्या तोंडून ऐकले आणि तो मनात विचार करू लागला की सम्यक संबुद्धांनी इंद्राच्या वैभवाची स्तुती केलेली आहे तेव्हा बुद्धांनी इंद्राला पाहिले असेल का? बुद्ध किंवा इंद्र एकमेकाला ओळखत असतील काय? असा विचार करून तो लिच्छवी राजकुमार महाली भगवान बुद्धाकडे गेला व वंदन करून बाजूला बसला आणि भगवंताला विचारू लागला, भगवान, आपण देवाचा राजा इंद्र याला पाहिले आहे काय? भगवान म्हणाले, होय महाली, मी इंद्राला नक्कीच पाहिले आहे. यावर महाली म्हणाला, पण भगवान, तुम्ही पाहिलेला तो इंद्राचा मुखवटा तर नाही ना? कारण इंद्राला जो देवाचा राजा आहे त्याला पाहणे कठीण आहे. बुद्ध म्हणाले, नाही महाली, मला इंद्र माहीत आहे. त्याच्या गुणाबद्दल मला माहीत आहे. तो देवाचा राजा कसा झाला हे पण मला माहीत आहे. देवाचा राजा इंद्र त्याच्या पूर्वजन्मात एक मनुष्य होता. तो मघा राजधानीचा राजकुमार होता म्हणून त्याला मघवा असे म्हणत. तो सतत इतरांना इतर वस्तूचे दान करीत असे म्हणून त्याला पुरींदंदा असे म्हणत असत. तो सतत भिक्षांना दान करीत असे म्हणून सक असे म्हणत असत. त्याच्या पूर्वजन्मामध्ये इतरांना राहण्यासाठी विश्रामधाम देत असे म्हणून त्याला वसवा असे म्हणत असत. तो एकाच वेळी हजारो गोष्टीचा विचार करू शकत असे म्हणून त्याला सहस्त्र अक्ष म्हणत असत. त्याला सुजाता नावाची पत्नी लाभली होती म्हणून त्याला सुजामपती असे म्हणत असत. महाली तो 33 देवलोकातील देवावर सत्ता गाजू शकत होता. देवाचा राजा इंद्र असे म्हणतात. त्याने पूर्व मानव जन्मात 7 प्रतिज्ञा केल्या व त्या पूर्ण केल्या म्हणूनच तो देवांचा राजा झालेला आहे. बुद्ध म्हणाले, महाली ऐक, त्या 7 प्रतिज्ञा कोणत्या? माझ्या आईवडिलांचा सांभाळ करीन, माझ्यापेक्षा वरिष्ठांना मान देईन, इतरांशी मृदू भाषेत बोलीन, मी कोणाची चहाडी करणार नाही, मी गृहस्थ जीवनात द्रव्य लोभाचा कलंक लागू देणार नाही, जे माझे आहे ते उदारपणे दुसऱ्याला देईन, दुसऱ्याला स्वातंत्र्य देण्यात आनंद मानेन, क्षमाशील राहीन व भिक्षादान आनंदाने करेन, मी सत्य बोलीन, मी कोणावर रागवणार नाही आणि जरी माझ्या मनात द्वेष निर्माण झालास तर त्याला झटपट दूर करीन. अशा तऱ्हेने देवाचा राजा इंद्र वरील 7 प्रतिज्ञा करून त्याने त्या पूर्वजन्मात कटाक्षाने पाळल्या आणि म्हणून सर्व देवाश्रेष्ठ म्हणून मान्यता पावला. तो मानव जन्मात जेव्हा मघवा नावाचा राजकुमार होता तेव्हा त्याने त्याच्या 30 मित्राबरोबर सर्व जनतेच्या भल्यासाठी त्याने अनेक रस्ते व विश्रामधाम बांधले. त्याच्या अथक परिश्रमाने त्याला देवाचा राजा बनण्यास पात्र ठरवले. असे सांगून बुद्धांनी वरील गाथा म्हटली. अप्रमादाने किंवा सतत जागृत राहून कठोर परिश्रमाने मघवा नावाचा एक राजकुमार देवाचा राजा होऊ शकला म्हणून अप्रमादाची नेहमी स्तुती केली जाते व प्रमादाची निंदा केली जाते. स्पष्टीकरण: पमादो गरहितो सदा. आळसी व्यक्ती त्याचे ध्येय मग ते लौकिक असो की अलौकिक कधीही प्राप्त करू शकत नाही. म्हणून महान व्यक्तींनी प्रमादाची निंदाच केलेली आहे व अप्रमादाची स्तुती. मघवा हा इंद्राचा समानार्थी शब्द आहे. जो देवाचा राजा आहे त्याने मनुष्य योनीत असताना अनेक लोकोपयोगी कामे केल्याने देवाचा राजा होण्याचे श्रेय त्याला प्राप्त झाले. तसेच मनुष्याने सदाचाराने वागून चांगले कृत्य केल्यास सर्वोच्च असे इंद्रपदी तो मिळू शकतो असे भगवंताने येथे सांगायचे आहे. देव जे सदाचारी वर्तनाने देवलोकात किंवा स्वर्गलोकात जन्म घेतात असे सजीव
उघड्या डोळ्याने त्याचे शरीर अदृश्य असते. ते स्वर्गीय जगतात राहतात. मात्र त्यांचे संपूर्ण विकार नष्ट न झाल्यामुळे कधी ना कधी मनुष्य योनी जन्म घ्यावा लागतो व मनुष्य योनीतूनच ते परिश्रमाने अहर्त पद प्राप्त करू शकतात. देवापेक्षा अहर्त किंवा बुद्ध श्रेष्ठ होत, जे जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त असतात. बुद्धाच्या मते बुद्धत्व हे देवापेक्षाही श्रेष्ठ पद आहे. बऱ्याचशा सद्गुणांनी युक्त असल्यामुळे इंद्र देवाचा राजा झालेला आहे. मात्र अहर्त्यासारखा किंवा बुद्धासारखा तो विकारमुक्त नाही. विकारमुक्त होण्यासाठी त्याला मानव जन्मात यावे लागेल, म्हणजेच रूप काया धारण करून ध्यानानेच विकारमुक्त व्हावे लागेल. बुद्ध हे ब्रह्म किंवा इतर देवापेक्षाही श्रेष्ठ असल्याच्या कथा बौद्ध साहित्यात आढळतात. बुद्धाचे प्रवचन ऐकण्यासाठी यक्ष व देवलोकाची गर्दी होत असे. म्हणजेच बुद्धांनी ईश्वर नाकारला असला तरी देवांना नाकारलेले दिसत नाही. देव अरूप लोकात निवास करतात. देव हे वर्तनाने सदाचारी समजल्या गेले आहेत. त्यांच्या पुण्य कर्माचे फळ म्हणून ते अरूप स्वर्गलोकात जरी जन्म घेत असले तरी अहर्तासारखे ते सुद्धा संपूर्ण विकारमुक्त नाहीत. मात्र देवाची मानवापेक्षा थोडी उन्नत अवस्था मानली गेलेली आहे. एखादा मानव पृथ्वीवर राहून जेव्हा श्रेष्ठ पद प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा देवानी कट कारस्थान करून त्याला नष्ट करण्याचा प्रयत्न केला, असे हिंदू पुराणात असलेल्या कथावरून लक्षात येते. उदाहरणार्थ, बळीराजा देवापेक्षा श्रेष्ठ होऊ नये म्हणून वामनाने त्याला नष्ट केले. बळीराजाचा नाश करण्यासाठी त्याने दुर्गुण कारणीभूत नसून सद्गुणच कारणीभूत आहेत. एखाद्या मानवाने सद्गुणाचे शिखर गाठले की इंद्राचे सिंहासन डोलत असल्याचा हजारो कथा हिंदूंनी रचल्या आहेत. या कथेतसुद्धा बुद्धांना हेच सांगायचे आहेत की अहर्तपद प्राप्त करून मनुष्य देवापेक्षाही श्रेष्ठ होऊ शकतो. साधू साधू साधू.